नमस्कार मित्रांनो, जीके चेक पॉइंट या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आपण टीसीएस आणि आयबीपीएस पॅटर्ननुसार जो प्राचीन भारत आहे तो शिकत आहे. कारण प्राचीन भारतावर बऱ्याच परीक्षेमध्ये प्रश्न आलेले आहेत. त्यामुळे येणाऱ्या भरतीमध्ये सुद्धा प्राचीन भारतावर प्रश्न येतील आणि प्राचीन भारतावर प्रश्न येतात ते कसे असतात, अगदी बेसिक असतात आणि म्हणून बेसिक प्रश्न हे बेसिक पद्धतीनेच घ्यायला पाहिजेत. आणि बेसिक पद्धत म्हणजे ती म्हणजे आपली स्टेट बोर्ड. म्हणून स्टेट बोर्डचं हे पुस्तक आपण घेत आहे. हे नवीन पुस्तक आहे आणि आपण ओल्ड पुस्तक सुद्धा ग्रुपवर शेअर करून देऊ. दोन्ही पुस्तकामध्ये जवळपास सारखी माहिती आहे. म्हणून आतापर्यंत हा 6 चॅप्टर झालेले आहेत. हा 7वा चॅप्टर आहे. मौर्यकालीन भारत आपण बघणार आहे. या आधीचे चॅप्टर तुम्ही बघितले नसाल तर तुम्ही एकदा नजर टाका. तुम्हाला नक्की ते प्रश्न तुमचे फिक्स होतील. ठीक आहे ना? चला तर मग सुरुवात करू. आता या चॅप्टरमध्ये आपण मौर्यकालीन भारत बघणार आहे. तर आधीच्या चॅप्टरमध्ये आपण बघितलं होतं की भारतामध्ये जवळपास 16 जनपदे होती आणि त्या 16 जनपदांमध्ये मगध, वत्स, कौशल, त्यानंतर अवंती हे काही प्रमुख मोठी महाजनपदे होते आणि मगध हे त्यातल्या त्यात मोठं होतं आणि मगधात या महाजनपदाचा पराभव करून एक नवीन साम्राज्य उभं राहिलं, ते म्हणजे चंद्रगुप्त मौर्यचं मौर्य. तर मौर्यकालीन भारत कसा होता ते सगळं आपण गोष्टी बघणार आहे. चला तर मग बेसिकली या सगळ्या गोष्टी आता पाहूयात आपण. आता इसवी सन पूर्व जो 6व्या शतकाचा जर विचार केला, त्याच्यामध्ये इराणमध्ये सायरस नावाचा एक मोठा राजा होऊन गेला आणि हा सायरस कसा होता तर याने पूर्ण भारतापासून रोमपर्यंत आणि आफ्रिकेतील इजिप्तपर्यंत सगळीकडे याचं राज्य पसरलेलं होतं. आणि इसवी सन पूर्व 518च्या सुमारास परत एक दारियुश नावाचा इराणी सम्राट हा काय भारताकडे आला आणि त्याने काय केलं, पंजाब पर्यंतचा काही भाग जिंकून घेतला आणि दारियुशनं या प्रदेशातील काही सैनिक आपल्या सैन्यात भरती करत होता. आता हा जो सम्राट दारियुश होता याने काय केलं, त्याच्या काळामध्ये भारत आणि इराणमध्ये राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले. ठीक आहे ना? आणि पुढेच सम्राट दारियुशने आपल्या साम्राज्यात सर्वत्र दारिक नावाचं एक प्रकारचं चलन सुरू केलं, दारिक नावाचं. आणि ठीक आहे ना? आणि या चलनामुळे काय झालं, व्यापार करणं सोपं झालं आणि पर्सिपोलिस नावाचं राजधानीचे शहर सुद्धा या दारियुशनं आपल्या काळात बांधलं. तर हे काही गोष्टी आहेत जे भारताच्या रिलेट थोडासा आहे आणि म्हणून तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे ना? चला पुढचा मुद्दा आपण बघू, ते म्हणजे सिकंदरची स्वारी. ग्रीक सम्राट अलेक्झांडर उर्फ सिकंदर, अलेक्झांडर द ग्रेट असंही आपण त्याला म्हणतो, इसवी सन पूर्व 326च्या दरम्यान भारतामध्ये वायव्य प्रांतावर त्याने स्वारी केली आणि सिंधू नदी ओलांडून तो कुठं आला, तक्षशिलेस आला. आणि कसा बसा तो तिच्या जे प्रमुख राजे होते त्या राजांना हरवत तो पंजाब पर्यंत येऊन पोहोचला. पण असं म्हणतात की पंजाब पर्यंत येईपर्यंत त्याची सैन्याची बरेच हालअपेष्टा झाल्या. त्याच्यामुळे त्याने काही निर्णय केला की परत जाण्याचा निर्णय केला आणि परत जाता जाता तो त्याच्या गंतव्याला पोहोचू शकला नाही. त्याच्या परत जिथून तो आला तिथं पोहोचू शकला नाही आणि बेबीलॉन येथे त्याचा मृत्यू झाला. ठीक आहे ना? आणि जिंकलेला जो प्रदेश होता भारतातील त्या प्रदेशाची व्यवस्था पाहण्यासाठी त्याने ग्रीकचे अधिकारी नेमले आणि त्यांना काय म्हणत होते, सत्रप म्हणत होते. ठीक आहे ना? तर तुम्ही हे दोन गोष्ट लक्षात ठेवा. आणि मग तिथेच त्याचा बेबीलॉन येथे मृत्यू झाला आणि मृत्यू झाल्यानंतर त्याच्यासोबत जे त्याचे जे इतिहासकार होते, जे लोक आले होते, त्यांनी काय केलं की जी पश्चिमेकडचं जग होतं त्या जगाला भारताची ओळख करून दिली. आणि असं म्हणतात की ग्रीक जी मूर्तिकला होती त्या मूर्तिकलेचा भारतीय कला शैलीवर प्रभाव पडला आणि त्यातूनच गांधार कला शैलीचा विकास झाला. म्हणून गांधार कला शैली हे विशेष करून प्रसिद्ध आहे, जे भारतामध्ये थोडेसे मिक्स झालेलं आहे. आणि ग्रीकांनी काही नाणी सुद्धा पाडली. तर त्या नाण्यांचं वैशिष्ट्य कसं होतं, तर एकाच साईडला राजाचं चित्र असायचं आणि दुसऱ्या बाजूला काय होतं, ग्रीक देवतेचं चित्र असायचं. आणि म्हणून सिकंदरने सुद्धा काही नाणी पाडली होती. त्या सिकंदरच्या नाण्यावर सुद्धा आपल्याला एका बाजूला सिकंदरचं चित्र दिसतं आणि दुसऱ्या बाजूला काय, ग्रीक देवतेचं चित्र दिसतं. तर अशा पद्धतीचा हा सिकंदरचा ऐकूनच आपल्याला पार्श्वभूमी दिसते. ठीक आहे ना? आता आपण बघूया मौर्य साम्राज्य. आता चंद्रगुप्त मौर्य, या चंद्रगुप्त मौर्यानं काय केलं, मौर्य साम्राज्याची स्थापना केली. मगधचा राजा होता राजा धनानंद. हा खूप उन्मादी राजा होता, जुलमी होता आणि या जुलमी राजवटीला लोक कंटाळले होते. म्हणून याचा पाडाव करून चंद्रगुप्त मौर्याने 325च्या सुमारास काय केलं, मगधवर स्वारी केली आणि ती सत्ता आपल्या ताब्यात घेतली. आणि मग पुढे काय केलं, या चंद्रगुप्त मौर्यानं अवंती त्यानंतर सौराष्ट्र हे राज्य जिंकून आपल्या राज्यास त्याने जोडले. ठीक आहे ना? आणि सिकंदराने नेमलेला जो संत्रप होते, या संत्रपामध्ये सुद्धा आपापसात भांडणं व्हायला लागले आणि या संत्रपाचा त्यांनी पराभव केला आणि सगळ्यांना त्यांनी हरवलं आणि सगळं राज्य त्यांनी आपल्या ताब्यात केलं. आता परीक्षेसाठी महत्वाचं आहे की सिकंदरचा सेनापती कोण होता, तो कोण होता, सेल्युकस निकेटर.
तर याचा सुद्धा सिकंदरने पराभव केला. आणि सिकंदरचा जेव्हा मृत्यू झाला तेव्हा तो बेबीलॉनचा राजा झाला होता. आणि मग चंद्रगुप्त मौर्याने याचा पराभव केला. आणि पराभव केल्यानंतर अफगाणिस्तानातील जे काबूल, कंदार, हैरात हे प्रदेश होते त्याने काय केलं, आपल्या साम्राज्यामध्ये सामील करून घेतले. ठीक आहे. आता इथे एक मुद्दा सापडतो जो की परीक्षेत बऱ्याच वेळा विचारलाय. विशाख दत्त नावाचा एक संस्कृत नाटककार होता. त्याने मुद्रा राक्षस असं नाटक लिहिलं. आणि मुद्रा राक्षस मध्ये चंद्रगुप्त मौर्याने धनानंदाचा पराभव कसा केला सगळे माहिती त्याच्यामध्ये दिलंय. आणि त्याने विशेष करून या नाटकामध्ये चाणक्य किंवा ज्याला आपण कौटिल्य म्हणू, त्या कौटिल्यला जास्त महत्व दिलं. किंवा चंद्रगुप्त मौर्याला कसं घडवलं, चंद्रगुप्त मौर्यामध्ये विजयामध्ये चाणक्याचा कशा प्रकारे हात आहे, हे सगळं विशाख दत्त याने मुद्रा राक्षस या नाटकामध्ये लिहिलेलं आहे. ठीक आहे ना. पुढे एक मेगॅथिनिस नावाचा जो सेल्युकसचा जो निकेटरचा जो राजदूत होता तो चंद्रगुप्त मौर्याच्या दरबारात राहिला होता. आणि याने काय केलं, इंडिका नावाचा ग्रंथ लिहिला. त्या इंडिका ग्रंथामध्ये मौर्य काल कसा होता किंवा मौर्यकालीन परिस्थिती कशी होती त्या ग्रंथामध्ये बऱ्याच वर्णन सापडते. गुजरात राज्यातील जुनागड जवळ सम्राट चंद्रगुप्त मौर्याने सुदर्शन नावाचं एक धरण बांधलं होतं. तसा उल्लेख तिथे त्या शिलालेख मध्ये आहे. तर सुदर्शन नावाचं धरण जुनागड जवळ लक्षात राहू द्या. त्यानंतर चंद्रगुप्त मौर्याने जैन धर्माचा स्वीकार केला होता. आणि उरलेलं आयुष्य त्याने काय, कर्नाटकातील श्रवण बेळगोळ इथे तो राहिला होता. आणि उरलेलं आयुष्य त्याने तिथेच काढलं आणि तिथेच त्याचा मृत्यू झाला. तर अशी मान्यता आहे. त्यानंतर चंद्रगुप्ताने राजपदाचा त्याग केला. आणि त्यानंतर त्याचा मुलगा बिंदुसार हा मगधचा राजा झाला. आणि नंतर बिंदुसारच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा अशोक इसवी सन 273 मध्ये सत्तेवर आला. आणि राजा होण्यापूर्वी त्याने काय केलं, तक्षशिला आणि उज्जैन हे जे इथं होते इथे राज्यपालाची भूमिका सुद्धा त्याने बजावली होती. आणि हा सम्राट अशोक यांनी काय केलं, ओडिसा जे कलिंगवर स्वारी केली होती. आणि कलिंग हे म्हणजे सध्याचं ओडिसा राज्य. तर कलिंगवर स्वारी केल्यानंतर त्याला जो रक्तपात झाला, त्या सगळा रक्तपात वगैरे बघून त्यांनी नंतर असं ठरवलं की आता आपण युद्ध करायचं नाही. म्हणून हा तुम्ही इथं मुद्दा लक्षात ठेवू शकता की सम्राट अशोकाने कोणत्या युद्धानंतर युद्ध करण्यास परत युद्ध केले नाही, तर ते कोणतं होतं, कलिंगचं युद्ध. ठीक आहे ना. मग त्याला सत्य, अहिंसा, इतरांप्रती दया, क्षमावृत्ती या सगळ्या गोष्टींची जाणीव झाली. ठीक आहे ना. आता इथं तुम्हाला मॅप दिसतोय. तर मौर्यकालीन भारत बघा किती पसरलेला होता. तर पूर्ण म्हणजे आपण म्हणू अफगाणिस्तान पासून वायव्येकडे, तिथून पासून तर पूर्ण आपण इकडे दक्षिणेकडे आंध्र प्रदेश वगैरे हे सगळं इथपर्यंत तो मौर्यकाल पसरलेला होता. म्हणजे खूप मोठा प्रदेश आपल्याला दिसून येतो. आता या कलिंगच्या युद्धानंतर याच्यामध्ये एकदम दया, अहिंसा, सत्य, प्रेम याबद्दल भावना जागृत झाल्या. मग त्याने काय केलं सम्राट अशोकाने, की त्याचा जो संदेश होता तो संदेश त्याने एका शिलालेखावर लिहायला सुरुवात केली. आणि संपूर्ण भारतात त्याने ते शिलालेख लिहायला स्टार्ट केलं. शिलालेख, स्तंभलेख. आणि हे जे शिलालेख होते किंवा स्तंभलेख होते हे कोणत्या भाषेत होते, तर ब्राह्मी भाषेत होते. आणि त्या शिलालेखामध्ये तो नेहमी स्वतःचा उल्लेख कसा करायचा, देवान पियो पियदसी, देवांचा प्रिय प्रियदर्शी, असं त्यांनी प्रत्येक स्वतःचा उल्लेख त्या शिलालेखामध्ये केलेला दिसून येतो. आता सम्राट अशोकाचा अजून एक शिलालेख आहे दिल्ली टोपडा येथे. तिथे त्याने काय म्हटलंय की वटवाघुळे, माकडे, गेंडे इत्यादीची शिकार करू नये, जंगलात वनवे लावू नये, असे सक्त निर्बंध त्याने घालून दिले होते. तर अशा प्रकारचा शिलालेख कुठे आहे, दिल्ली टोपडा येथे. ठीक आहे ना. त्यानंतर सम्राट अशोकाचं धार्मिक कार्य सुद्धा त्याने केलं. तर बुद्ध धर्माचा स्वीकार त्याने केला. इथे गोष्टी लक्षात घ्या, चंद्रगुप्त मौर्याने जैन धर्माचा स्वीकार केला होता आणि सम्राट अशोकाने बौद्ध धर्माचा स्वीकार केला. तर त्याने पाटलीपुत्र इथे काय केलं, बौद्ध धर्माची तिसरी परिषद बोलवली होती. आणि बौद्ध धर्माच्या या प्रचारासाठी त्याने आपला मुलगा महेंद्र आणि मुलगी संघमित्रा याने श्रीलंकेत त्याला पाठवलं. आणि तिथे त्याने बौद्ध धर्माचा प्रसार केला. सोबतच सम्राट अशोकाने अनेक स्तूप आणि विहार सुद्धा बांधलेले होते. आणि सम्राट अशोकाने लोकोपयोगी कामे सुद्धा केली. आता ती लोकोपयोगी कामे कोणती होती इथं दिलेली आहेत. तर ते परीक्षेत काही असं विचारत नाही. ठीक आहे ना. तर आपण आता मौर्यकालीन राज्यव्यवस्था कशी होती बघा. तर मौर्यकालीन राज्यव्यवस्था जी मौर्यांची राजधानी होती ती कुठली होती, पाटलीपुत्र इथे होती. आणि राज्यकारभाराच्या व्यवस्थेसाठी त्याने 4 विभाग पाडले होते. तर ते 4 विभाग आणि त्यांच्या राजधान्या कोणत्या होत्या ते लक्षात घ्या. पूर्व विभागाची राजधानी होती तोशाली म्हणजे सध्याचं ओडिसा. पश्चिम विभागाची होती उज्जैनी म्हणजे आपण मध्य प्रदेश म्हणू. दक्षिण विभागाची सुवर्णगिरी, कर्नाटकातील कनकगिरी म्हणजे सुवर्णगिरी. आणि उत्तर भागात होतं तक्षशिला. ह्या 4 राजधान्या होत्या.
या 4 राजधान्यांना तुम्ही चांगलं लक्षात ठेवा. बघा, पूर्व विभाग तोशाली, पश्चिम विभाग उज्जैनी, दक्षिण विभाग सुवर्णगिरी आणि उत्तर विभाग तक्षशिला. तर अशा पद्धतीने त्यांनी त्यांच्या राजधान्या केल्या होत्या. आता मौर्यकालीन लोकजीवन कसं होतं वगैरे हे इथे दिलेलं आहे. याच्यावर काही तुम्हाला एवढं विचारणार नाही. आपण तेच बघूया जे आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचं. आता इथं बुद्धिबळ होता. बुद्धिबळ खेळायचं मनोरंजनाचे साधने होते. तर बुद्धिबळाला काय म्हणायचे? अष्टपद. अष्टपद हा लक्षात ठेवा शब्द. ठीक आहे ना. त्यानंतर बघा कला आणि साहित्य. तर मौर्य काळामध्ये शिल्पकलेला जास्त उत्तेजन मिळालं होतं. तर शिल्पकलेमध्ये सुद्धा आपण म्हणू की भारताची जी राजमुद्रा आहे, तर ही राजमुद्रा कुठून घेतली आहे? तर हे शिल्पकलेचं उत्तम उदाहरण आहे आणि ते कुठून घेतले? सारनाथ येथे. ठीक आहे ना. तर या राजमुद्रेवर काय आहे बघा, मूळ स्तंभ आहेत. त्या मूळ स्तंभावर आपण म्हणू की 4 सिंह आहेत आणि त्या 4 सिंहाच्या खाली इथं तुम्हाला बघा ही आडवी पट्टी दिसते. तर एका साईडला घोडा आहे. हे मधोमध तुम्हाला अशोक चक्र दिसतंय. जे चक्र, तर अशोक चक्रामध्ये जवळपास 24 आरे आहेत. साईडला डाव्या साईडला घोडा दिलेला आहे. उजव्या साईडला ऋषभ म्हणजे बैलाचं चित्र आहे. आणि याच्या मागच्या बाजूला हे 4 सिंह आहेत, 3च दिसत आहेत. याच्या मागच्या बाजूला सिंहाचं सुद्धा आहे, म्हणजे हत्ती आणि सिंह असे सुद्धा 2 प्राणी आहेत. ठीक आहे ना. तर ऐकून ही राजमुद्रा आपण सारनाथ येथील अशोक स्तंभावरून घेतलेली आहे. ठीक आहे ना. त्यानंतर बराबार येथे टेकड्यावरील लेणी प्रसिद्ध आहे आणि ही लेणी कुठे आहे? बिहारमध्ये आहे. तर बघा तुम्ही बराबार लेणी, तर इथे दिसते. आता ही लेणी कुठे आहे? ऐकूनच बिहारमध्ये आहे. ठीक आहे ना. तर अशा पद्धतीचं मौर्य साम्राज्याचं आपल्याला ऐकून दिसतंय. आणि मौर्य साम्राज्य हे प्राचीन भारतातील सर्वात मोठं साम्राज्य होतं. तर याच्यामध्ये 3 पिढ्या आपल्याला दिसतात. एक म्हणजे चंद्रगुप्त मौर्य, त्यानंतर बिंदुसारचा मुलगा अशोक, सम्राट अशोक, आणि सम्राट अशोकानंतर मग मौर्य साम्राज्य थोडंसं लयाला गेलं. त्याचं नेतृत्व असं काय आपल्याला भेटलं नाही. पण मौर्य साम्राज्य हे बरेच काळ पूर्ण भारतावर राज्य करत होतं. ठीक आहे ना. तर हे ऐकूनच मौर्य साम्राज्याची आपल्याला माहिती भेटते. तर असेच व्हिडिओ आपण बघत राहणार आहे. तर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल नक्की करा. इतर व्हिडिओ सुद्धा आपण लवकरच टाकणार आहे, ते सुद्धा तुम्ही बघत राहा. चला तर मग भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.